कविता लिहिताना संत कबीरांचा एक दोहा वाचनात आला होता. कबीर असं म्हणतात दोह्यामध्ये, जिते बाप को खावे न देवे मरे बात पछताए. जिते बाप को खावे न देवे मरे बात पछताए. मुठ भर चावल छत पर फेके कौवे बाप बनाए. पंचवटीमध्ये जर तुम्ही पाहिलं आता रामकुंडावरती तर कावळाच येत नाही शिवायला, तर सगळीकडे ते घेऊन फिरावं लागतं. माझ्या कवितेतला बाप असं म्हणतो की मी जिवंत आहे तोपर्यंतच माझी काय सेवा करायची ती कर. तुझ्यासाठीच सरली माझी समधी हयात, माझी समधी हयात. तुझ्यासाठीच सरली माझी समधी हयात, माझी समधी हयात. तुझ्या वर्तमानासाठी माझे राबले रे हात, माझे राबले रे हात. तुझ्यासाठीच सरली माझी समधी हयात, माझी समधी हयात. बाप सांगतोय की तुझं कुशल मंगल झालं, तू नोकरीला लागला, घरदार बांधलं, मुलं बाळा झाली, आम्हाला नातवंडाचं तोंड पाहता आलं, तुझी भरभराट झाली. ते सगळं पाहून आमचा जीव सुखावला. गावातली जी लोक, नात्यातली जी लोक म्हणत होती की याचं काहीच होणार नाही, त्यांच्या पुढे मला तू अभिमानाने चालायला शिकवलं. माझी मान ताट केली. आता मला तुझ्याकडनं काहीच नकोय आणि म्हणून एक शेवटचं कर्म महत्वाचं आहे. घालू
तुझ्यासाठीच सरली माझी